मित्रांनो, हॉरर सिनेमा म्हटलं की तुम्हाला सर्वात आधी काय आठवतं? पुराणी हवेली, स्मशानभूमी, अमावस्येची रात्र, काळोखात ओरडणारे कोल्हे, हो ना? या सर्व गोष्टींशिवाय हॉरर सिनेमा पूर्ण होऊ शकत नाही असं काही नाही. या उलट एक चांगला विषय आणि समाजाला एक भीतीदायक सल्ला देणारा हॉरर सिनेमा या 31 मार्चला आपल्या भेटीला येतोय. याचं नाव आहे कनिका. सर मॅम, तुम्ही लवकर हॉस्पिटलमध्ये या. सर काहीतरी विचित्रच वागताय तो. या सिनेमाच्या कलाकारांना आम्ही भेटलो आणि या कनिकाबद्दल जाणून घेतलं. एक अतिशय भयपट थरारपट मराठीमध्ये बऱ्याच वर्षांनी येतोय. पण नुसताच हा थरार नाही आहे, नुसतीच ही करमणूक नाही आहे, तर जाताना एक प्रचंड चांगला मेसेज दिला गेला आहे. स्त्री भ्रूण हत्या हा या चित्रपटाचा मेन पाया आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने सर्व माध्यमातून सांगून झालं, हे करू नका करू नका करू नका करू नका. आपण नाही का लहान मुलांना ऐकत नाही म्हटलं, शेवटी 2 रट्टे मारतो आणि ओरडतो. तसं झालं शेवटी. तसं आमच्या प्रोड्युसर डायरेक्टर लेखक आहे पुष्कर मनोहर, त्याला वाटले ते गोडगोड बोलून सांगून ते आयला हे काही ऐकत नाहीत काही नाही. आता यांना काहीतरी असं भयानक भीती दाखवायला पाहिजे की एखाद्या डॉक्टरला हा चित्रपट बघून झाल्यानंतर जेव्हा तो गर्भावर चिकित्सा करायला जाईल तेव्हा कदाचित कनिका दिसली तर दिसावी ती आणि तो थांबावा. काय झालंय? काल ना अशा काहीतरी विचित्रच घटना घडल्या, विश्वास ठेवूच शकत नाही. तुझ्या डोक्यातून रक्त व्हायला लागलं म्हणून मग मी आणि सखारामनी तुला या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. मी जिवंत आहे ह्याच्यावरच माझा विश्वास बसत नाही. मी माझ्या अख्ख्या करिअर मध्ये अशी केस पाहिलेली नाही आणि हे कृत्य नक्कीच माणसाने केलं नाही हे कन्फर्म. माझी मुख्य भूमिका आहे, मेन जो डॉक्टर आहे तो मी काम करतोय आणि खूप करायला मजा आली. ह्यात माझं कॅरेक्टर आहे ते वैशाली प्रधान नावाचं कॅरेक्टर आहे, जे डॉक्टर प्रधान आहे त्यांची मी बायको आहे, म्हणजे शरद पोंक्षे यांची बायको झाली मी. आम्ही फिल्म करताना, आम्ही शूट करताना खूप मजा आली, पण या फिल्मचं एडिट, त्याचं बॅकग्राऊंड हे इतकं आउटस्टँडिंग झालं आहे की ते जे हसण्या खेळण्याचे दिवस होते ते मी प्रिव्ह्यू बघताना भयंकर घाबरले होते की मी म्हटलं बापरे, आपण अशा फिल्ममध्ये काम केलं होतं. खरंच पुष्कर सरांनी सामाजिक विषय घेऊन एक हॉरर कथा लोकांपर्यंत आणणार आहेत ते. त्यामुळे ही एक वेगळी स्टोरी, एक वेगळी फिल्म लोकांना बघायला मिळेल आणि लोकांना ती नक्की आवडेल. तटकी आता बरीच वाढत चालली आहे. मी नक्की सांगतो, आपण आता हातपाय नाही हलवले ना तर हे प्रकरण आपल्याला नक्की जड जाणार आहे. व्हॉट? काय? माय गॉड. मला ना खूप भीती वाटते आत्ता पिक्चरबद्दल बोलायला. हे माझं पहिलं वाक्य असणार आहे. कारण काय, खरोखरच तुम्हाला मी सांगते, आम्ही तो पिक्चर पूर्ण जगलोय. कारण आम्हाला कल्पना नव्हती की या विषयाला मी स्वतः तिथे सासू आहे आणि मीच तोंड फोडलेलं आहे की मला नाही पाहिजे मुलगी आणि ही जी मला मुलगी नको आहे हे करून मी माझ्या मुलाच्या ह्याच्यात सामील आहे सगळं कृत्य करायला. याच्यासाठी जे काही सीन घेतलेले आहेत माझे आणि माझ्या मुलाचे, म्हणजे आनंदा कारेकरचे, तर त्याच्यातनं लोकांना नक्की घेता येणार आहे की खरंच किती चुकीचे विचार आहेत आणि किती वाईट वागतायत ही दोघं जणं मुलगी नको आहे म्हणून. ह्याच्यामध्ये माझी वेगळी भूमिका आहे. म्हणजे एक तर सिरियस आहे, म्हणजे कॉमेडीचा कुठेच संबंध नाही आहे. त्यामुळे मलासुद्धा वेगळं काम करायला मिळालं, वेगळ्या प्रकारची भूमिका मला करायला मिळाली आहे. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये मला नुसतंच सिरियस नसून त्याच्यात एक विलनची थोडीसा टच आहे. तुझा भूतावर विश्वास आहे? कनिका हा चित्रपट एक सामाजिक विषय असलेला हा एक सिनेमा आहे. आपल्या समाजामध्ये, आपल्या आजूबाजूला आपण असंख्य महिला बघतो की ज्यांना स्वतःचं म्हणणं असूनही काही म्हणताच येत नाही. स्वतःचे विचार असून, भावना असून सुद्धा ना एका परंपरेमध्ये त्या अडकलेल्या असतात आणि अशा महिला यांचं प्रतिनिधित्व विद्या करते, जे कॅरेक्टर मी प्ले करते विद्या नावाचं.
या सिनेमामार्फत या टीमने स्त्री भ्रूण हत्या या विषयावर प्रकाश टाकलाय. यावेळी या विषयाची त्यांची कळकळ आणि या सिनेमामार्फतचा त्यांचा प्रयत्न त्यांनी आम्हाला सांगितला. काय सांगू, अजूनही आपल्या भारतात स्त्री भ्रूण हत्या होते आणि एकीकडे एक माणूस हत्तीवरनं साखर वाटतो मुलगी झाली म्हणून. तर दोन टोका आहेत आपल्याकडे. सो अजूनही आपल्या देशात ह्या गोष्टी घडतात. हे खरंच दुर्दैव आहे आपलं. स्त्री भ्रूण हत्या करणारे, गर्भचिकित्सा कायद्याच्या विरोधात जाऊन करणारे कितीतरी डॉक्टरची प्रकरणं याच्या आधी गेल्या 20 वर्षात आपण पाहिली, टी व्हीवर दाखवली. त्याच्यानंतर काही काळानंतर त्या डॉक्टरला शिक्षा झाली असे एक तरी बातमी बघितली? एक बातमी मला सांगा, काय झालंय का असं? जोपर्यंत ही भीती वाटत नाही तोपर्यंत आपल्या देशात कुठलाही गुन्हा थांबणार नाही. आता एक्झॅक्ट कशा प्रकारे गाईड करायला पाहिजे ते मला पण कळत नाही आहे, पण त्यांना कुठच्या तरी मीडिया थ्रू किंवा काहीतरी असं वेगळ्या प्रकारे जर आपण गाईड करण्याचा प्रयत्न केला तर ते थोडंसं कमी होईल असं मला वाटतं. खरंच सांगू का, अशा बातम्या ह्या सारख्या येत आहेत सगळीकडे स्त्री भ्रूण हत्येबद्दल. ह्याच्याबद्दल काय बोलायचं? खरंच ते वाईट आहे आणि हे कधी पोचणार आहे नक्कीच कनिका बघितल्यावर. तर असा हा एक अर्थपूर्ण विषय असणारा हॉरर सिनेमा या 31 मार्चला आपल्या भेटीला येतोय. मायबोलीकडून कनिका सिनेमाला खूप साऱ्या शुभेच्छा.